या 6 गोष्टी ऐका आणि आपल्या मोबाईलचं नेट सत्कारणी लावा. 6 नंबरची चूक तुम्ही ही खतरनाक कधी केलेली आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार. बघा तुमच्या चुकांमुळे कसा कसा होतो चमत्कार. तुम्ही यशस्वी होण्याचा प्रवास पाहत आहात आणि आज मी अशा 6 गोष्टींबद्दल सांगणार आहे, ज्या कुणाला सांगितल्याने तुमचा काय आणि कसा तोटा होतो हे तुम्हाला माहितीसुद्धा पडत नाही हो. या गोष्टी खूप लहान वाटतात, पण त्या तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. नंबर 1, तुमच्या भूतकाळातील चुका आणि उद्याची जी योजना कोणाला तुम्ही सांगत असाल तर, मी 5 करोडचा बंगला घेणार आहे. अरे मैंने तो पहिले गाँव भर ढिंडोरा पीट दिया, अभी सुनो पूरी कहाणी. तुम्हाला जो करायचं आहे ना, ते करून दाखवा, सांगून नाही. आणि जी चूक झाली आहे ना, तिला धडा बनवा, गोष्ट नाही. तुमच्या भूतकाळातील चुका आणि उद्याच्या योजना कोणालाही सांगू नका. प्रत्येक माणूस कधी ना कधी चुका करतोच, कारण माणूस आहे ना शेवटी तो. तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुका सर्वांना सांगायला सुरुवात केली तर काय होईल? लोक तुमचे दुःख समजणार नाहीत, ते त्याला तुमची कमजोरी समजतील. ते असंच म्हणतील. डायलॉग असे नेहमीचेच आहेत हां, तुम्ही ऐकून ठेवलेले असणारच. अरे हा तोच माणूस आहे ज्याने तुमचा बिझनेस बुडविला होता. अरे याला काय समजतं, साधा निर्णय घेऊ शकत नाही हा. तुम्ही ते जितकं लपवाल ना, तितकं लवकर ते विसरलं जाईल. काय विसरलं जाईल? आंब्याचा रस? नाही हो, तुमचा भूतकाळ. आता भविष्याच्या नियोजनाबद्दल बोलूया. प्रत्येक व्यक्तीला काहीतरी मोठं करायचं असतं. पण जर तुम्ही तुमची योजना सर्वांना आधीच सांगितली, तर काही लोकं तुम्हाला घाबरवतील, काही तुमच्यावर हसतील आणि काही तुम्हाला शाप देतील, की तुम्ही ते करू शकणार नाही. 5 करोडचा बंगला घेणार आहे, असं मी आधीच सांगितलं. गावभर ढिंडोरा पीट लिया, अब हमारे को सुकून मिल रहा है. आणि जर तुम्ही मध्येच थांबलात, तर तेच लोकं तुम्हाला अपयशी म्हणतील. नंबर 2, अतिशय महत्त्वाचं. तुम्ही किती कमवता हे कोणालाही सांगू नका, कारण त्याने हे घातक परिणाम होतात. आजच्या जगात लोकांना तर तुमच्या खिशात रस आहे. जर तुम्ही सांगितले की तुम्ही ₹10,000 कमवत आहात, तर काही लोकं तुम्हाला लहानच आहे हा आणि तुच्छ समजतात. आणि जर तुम्ही सांगितले की 10,00,000 कमवत आहात, तर मग तेच लोकं तुमच्याकडून अपेक्षा ठेवू लागतात. मदतीच्या नावाखाली कोणी कधीही येऊन पैसे मागतील. "हमारी बहन हॉस्पिटल में ॲडमिट है, मेरे को मदत कर दो." जर तुम्ही नाही म्हटले, तर लोक म्हणतील की तो खूप कमवतो, पण तरीही मदत करत नाही. मित्रांनो, कमाई ही तुमच्या मेहनतीचं फळ आहे. ती तुमच्या कुटुंबाची गरज आहे, जगाला दाखवण्याची गोष्ट नाही. विनाकारण आपल्या पॅकेजचे आकडे लोकांना सांगत बसू नका. तुम्ही तुमची संपत्ती जितकी जास्त लपवून ठेवाल, तितकी ती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुमच्या उत्पन्नाची चर्चा केल्याने एकतर मत्सर निर्माण होतो किंवा शोषण होतं. बऱ्याचदा तुमचे स्वतःचे नातेवाईक तुमच्या पाठीमागे बोलू लागतात. आता तुम्ही चांगले कमवू लागला आहात, तुम्ही गर्विष्ठ झाला आहात, लय ॲटिट्यूड आहे त्याला. अशा परिस्थितीत तुम्ही तुमचा आदर आणि शांती देखील गमावता. म्हणून तुमच्या उत्पन्नावर अगदी असा झालरीचा पडदा नेहमी झाकून ठेवा बरं का. लक्षात ठेव गड्या, की पैशाला आवाज नसावा, त्याची शक्ती स्वतःच बोलली पाहिजे. नंबर 3, तुमची ताकद आणि कमकुवतपणा कोणालाही सांगू नका. नाही नाही, माझा लय जिगरी दोस्त आहे तो, अजिबात असा करणार नाही हो. गोष्ट खूप खोल आहे, ती कधीही कोणालाही सांगू नका. तुमची ताकद आणि कमकुवतपणा कोणालाही सांगत बसले, तर पुढील प्रमाणे त्याचे आपल्यावरती परिणाम होतात. आपण माणसे आहोत. आपल्याला भीती आणि असुरक्षितता देखील आहे. काही गोष्टी आपल्याला कमकुवत बनवतात, जसे की एखाद्याशी लवकर जोडलं जाणं, नाही म्हणता न येण्याची सवय किंवा एकटेपणाची भीती वाटणं. जर तुम्ही हे चुकीच्या व्यक्तीला सांगितलं, तर तो त्याच ठिकाणी हल्ला करेल हां, लक्षात ठेवा. तो तुमच्या भावनांशी खेळेल, तुम्हाला ब्लॅकमेलसुद्धा करू शकेल. किंवा तुमच्या निरागसतेला तुमच्या कमकुवतपणात बदलेल. जो आपली कमजोरी इतरांना सांगतो, तो स्वतःच आपला पराभव सुरू करतो. हो गई ना स्टार्टिंग? आता ताकदीबद्दल बोलूया.
बरेच लोक कठोर परिश्रम ही त्यांची सर्वात मोठी ताकद मानतात. म्हणजे काय? मानलीच पाहिजे. आम्ही पण YouTubeवर परिश्रमच करतो. तुम्ही तुमची ताकद किंवा काही खास कौशल्य इतरांना वारंवार दाखवत राहता. पण लक्षात ठेवा, जगात असे बरेच लोक आहेत, जे तुमच्या ताकदीचा हेवा करतात. म्हणून तुमची शक्ती आवाजाऐवजी परिणाम बनू द्या, परिणाम. तुमच्या कमकुवतपणाला ढाल आणि तुमच्या ताकदीला तलवार बनवा. पण दोन्हीही कसं झाकून ठेवा. उगीच चकचकीत तलवार लोकांना दाखवत फिरू नका. कारण जोपर्यंत लोकांना तुमची खरी ताकद आणि कमकुवतपणा कळत नाही ना, तोपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी एक कोडच राहाल. आणि लोकं कोड्यांना घाबरतात. हे सगळ्यात मोठं सिक्रेट आहे. नंबर 4, अपमान सहन करावा लागला तर ते सर्वांना सांगू नका. जर आयुष्यात कधी अपमान सहन करावा लागला ना, तर तो फक्त "गटक जा" असं म्हणून गिळून घ्यायचा. अपमान सहन करणे सोपे आहे असं होत नाही. कधी कोणीतरी तुमच्यासमोर काहीतरी बोलतं आणि कधी-कधी जग तुमच्या पाठीमागे टोमणे मारतं. तेव्हा आपलं हृदय खरंच तुटतं आणि आत्माही थरथरतो. अशा परिस्थितीत ते कोणाशी तरी शेअर करावंसं वाटतं आणि म्हणावंसं वाटतं, की बघा माझं काय झालंय ना, काय अवस्था झाली आहे यार या YouTubeमुळे खरंच. पण इथेच आपण चुकतो. सगळेच तुम्हाला समजून घेत नाही. काही लोकं फक्त गप्पांसाठी ते ऐकतात. काही तुमचं सांत्वन करण्याचं नाटकसुद्धा करतात. पण प्रत्यक्षात ते तुमचा अपमान त्यांच्या मनोरंजनाचा भाग बनवतात. कधीही अपमान सार्वजनिक करू नका. क्योंकि लोग ना सिर्फ तमाशा देखने आते हैं बहन, तमाशा. लोक तमाशा पाहण्यासाठी येतात, सहानुभूतीसाठी नाही. तुमचा जो अपमान झाला आहे त्याला तुमच्या आतल्या आगीत बदला. ते असे घ्या की तुम्हाला ते मजबूत बनवेल. तुमचा प्रत्येक अपमान इंधन बनू शकतो हे लक्षात ठेवा. अपमान स्वतःकडे ठेवा आणि शब्दांनी नाही तर यशाने त्याचं उत्तर द्या. कारण जेव्हा तुमची उंची वाढेल तेव्हा तेच लोक शांतपणे आपलं डोकं टेकवतील आणि "हुकुम मेरे आका" असं म्हणतील. नंबर 5, तुमच्या मनात असलेले सर्व काही सर्वांसमोर उघड करू नका. नाही, नाही, पण मला तरी सांगायचंच आहे ना त्याला. तुमच्या मनात असलेले सर्व काही सर्वांसमोर उघड करून बसलात, की झालं. बऱ्याचदा आपल्या हृदयात असे काहीतरी घडते, जे खूप वैयक्तिक असते. काही भीती, काही स्वप्न, काही अपूर्ण इच्छा आणि काही गोंधळ आपण विचार करतो. जर तुम्ही ते कोणासोबत शेअर केलं, तर तुम्हाला हलकं वाटतं. आणि हो, कधी-कधी ते बरोबर असतं. पण प्रत्येकजण असं नसतं. जो तुमच्या मनात काय आहे ते समजून घेणारच असं अजिबात नसतं. बरेच लोक तुमचे शब्द समजून घेण्याऐवजी ते असे पुढे-पुढे, पुढे-पुढे पसरवतात किंवा तुमचा न्याय करायला लागतात. कधी-कधी जेव्हा तुम्ही म्हणता, की मला अपयशाची ना भीती वाटते यार, तेव्हा लोकं तुम्हाला कमकुवत समजतात. पण असं म्हणणार नाही, "तू पुढे जा, मी तुझ्या पाठीशीच आहे बाळ." ते तर आम्हाला जमायचंच नाही हो. कधी-कधी जेव्हा तुम्ही म्हणता, की एकटेपणा मला त्रास देतो, तेव्हा लोकं तुम्हाला भावनिक म्हणू लागतात. आणि कधी-कधी जेव्हा तुम्ही तुमच्या कोणत्याही स्वप्नांबद्दल बोलता, तेव्हा लोक हसून म्हणतात, की इतके मोठे स्वप्न तुमच्याने पूर्ण होणार नाहीत. मनाचे विचार खूप मौल्यवान असतात. अहो आपल्या, त्यांचे नाही. त्याची चावी सर्वांना देऊ नका. प्रत्येक भावना, प्रत्येक स्वप्न, प्रत्येक भीती फक्त त्यांनाच सांगा जे खरोखरच तुमचे आहेत, फक्त तुमचे. आहे का कुणी खरंच तुमचं? मला तर सगळे भेडियेच दिसतात. काय करायचं? नाहीतर जग तुम्हाला कमकुवत बनवेल. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्या मनातील गोष्टी तुमच्या तोंडावर येतील ना, आय मीन म्हणजे असं तुम्हाला बोलावंसं वाटेल ना, तेव्हा प्रथम विचार करा, की हे सर्वांना सांगणं खरंच आवश्यक आहे का? आता नंबर 6 अतिशय महत्त्वाचं जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं. नेहमी शांतपणे चांगले कर्म करा. जेणेकरून त्याचा परिणाम दणाणून आवाज करेल. उपकार नाही. ही 6वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट. नेहमी शांतपणे, एकदम चिडी चुप हाताची घडी तोंडावरती बोट ठेवून करायचं.
चांगले कर्म करत राहा. आपण मदत करतो, देणग्या देतो, एखाद्याला खायला देतो, एखाद्याच्या शाळेची फी भरतो. हे सर्व करणं खूप चांगलं आहे. खरंच खूप चांगलं आहे आणि ही माणुसकी आहे. माणुसकी कायम अंगात ठेवली पाहिजे. आजकाल राहत नाही हो. हे महत्त्वाचं आहे. पण कधी-कधी आपण या माणुसकीच्या दिखाव्यामध्ये रूपांतर करतो. गरिबांना दान देतो आणि त्याचा व्हिडिओ बनवा व्हिडिओ, रील बनवा रील, Instaवर टाकायची आहे, Facebookवर टाकायची आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की ती मदत घेणारी व्यक्ती कोणत्या परिस्थितीत असेल? नाही, नाही, मला काय करायचं आहे, मला तर रील बनवायची आहे त्याची. कदाचित त्याने कधीच विचार केला नसेल, की त्याचा फोटो, त्याची असहाय्यता इंटरनेटवर व्हायरल होईल. तो तुमच्या मदतीबद्दल आभारी आहेच, पण तुम्ही त्याची असहाय्यता सर्वांसमोर मांडली आहे, अख्ख्या जगाच्या पुढे उघड करून दाखवली आहे. त्याचा चेहरा, त्याची अवस्था ही एक गोष्ट बनली आहे. दान करणं हे महान आहे, पण ते गुप्त ठेवणं हे त्याहूनही मोठं आहे. गुप्तदान हे सर्वोत्तम दान आहे. कारण जेव्हा तुम्ही एखाद्याला शांतपणे मदत करता, तेव्हा ती व्यक्ती तुम्हाला मनापासून आशीर्वाद देते. जिथे काही कॅमेरा नाही, टाळ्या नाही, फक्त मानवतेचा आवाज हृदयातून येतो. खरं दान तिथंच केलं जातं, जिथे देणारा आणि घेणारा दोघांचाही आदर राहतो. तुम्ही पाहिले असेल, की जे लोकं खरोखरच मोठ्या मनाचे असतात ना, ते कधीही त्यांच्या चांगल्या कर्माबद्दल बोलत नाही. अहो, आम्ही त्या मंदिराला ना त्या दिवशी प्रसादासाठी लय पैसे देऊन आलो हो. हो, अनाथ आश्रमामध्ये आमच्या बाळाचा वाढदिवस करून आलो बघा. आमच्यासारखं तर कोणीच करत नाही. पण हे गुणाचं कर्म करताना तुम्ही कुणालाही सांगू नका. फक्त शांत राहून पुढं जात राहा, कर्म करत राहा. कारण शांत राहून असं केल्यानं आशीर्वाद फक्त त्याच माणसाला मिळतात, जिथे कोणीही पाहत नाही. म्हणून जर तुम्ही एखाद्याला मदत केली असेल, तर ते गुप्त ठेवा. कारण देव सर्व काही पाहत आहे. तो प्रत्येक चांगला हेतू, प्रत्येक खरं कृत्य आणि तो आशीर्वाद लक्षात ठेवतो. दान करा, पण कोणताही आवाज न करता, जेणेकरून तुमचा चांगुलपणा स्वतः बोलू शकेल. जर या गोष्टी तुमच्या हृदयाला स्पर्शून गेल्या असतील ना, तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि या लाडाच्या चॅनलला सबस्क्राईब करा.